कालचा स्वयंपाक तसाच आहे, अर्धा पडलेला. काय बनवू गड्या आता? बनवाले किती आहे? भाजी आहे, भात आहे, पोळ्या आहे. आणि पोळ्या टाका लागन 2-4 म्हणा. एवढ्या पोळ्यानं होणार नाही. पुरणाच्या पोळ्या बरं झालं मी जास्त टाकले नाही. पुरण ठेवलं काढून फ्रीज मध्ये, बरं झालं. आई, आईजी, काय झालं व? काय म्हणून राहिली? काय झालं आजी? मी म्हणलं काय बनवू बा आता? रात्रीची भाजी आहे गरम करून ठेवली, भातही आहे, कढी आहे, भजे गिजे सगळंच आहे. पुरणाच्या पोळ्या नाही केल्या होत्या जास्त, साध्या पोळ्या संपल्या. तर काय करू मग आता मी? भाजीले गिजीले काही नको करू, काही करू नको. भात गीत आहे ना, भात फोडणी गिडणी देऊन दे आणि 2-3 पोळ्या टाक फक्त आपल्या पुरत्या. काही बनवू नको, कारण की सूरज चाललं वाटते. त्याची काय होई तर बाहेर पार्टी आहे म्हणते. सूरज कुठं आहे? ते आहे ना इकडं वाडीकर. आवाज देऊ का? सूरज, ए सूरज, आज कर आहे ना, तर थांबत्या पोट्ट्याला विचारू दे काय म्हणते काय नाही. तर नसन जात तर मग टाक त्याच्या पुरते बी. भाजी गिजी आहे ना, कढी गिडी आहे ना, मग भाजी गिजी काही करू नको. होते काय फेकून द्यायचं का तेवढंही बी? ए सूर्या, काय झालं बाई? काय म्हणून राहिली तू? अरे तू घरी जेवशील का म्हणलं? का बाहेर काही आहे तुमचं? काही आहे का तुमचं बाहेर? बनवत आहे का स्वयंपाक गिंपाक काही? नाही, अजून तर काही आमचं हे नाही आहे. आता फोनवर बोलून राहिलो होतो, तर आता पाहू ना. घरी करू नको मायावाला स्वयंपाक करू नको. फक्त 2-4 पोळ्या मला बनवून ठेवतो म्हणा, कारण की भाजी बनवणार पोळ्याच्या झंझटीत काय आम्ही पडणार नाही. आणि हे श्याम नाही का, श्यामच्या गच्चीवर जाऊन जेवण करीन तिकडंच. श्यामच्या गच्चीवर जाऊन घनश्याम दादाही आहे, घनश्यामही राहते, मी राहतो. रावल्याही येणार आहे यावर्षी. आणि हिचा भाऊ घेऊ सर्व्हिस आहे, तर पोळ्या घरून आणणार आहे आम्ही. आणि भाजी पाहतो आता कसं करायचं. तो पण बनवू नको, अजून काही डिसाईड झालं नाही, पण बनवू नको. फक्त पोळ्याच बनव म्हणा. बापा बापा, भलंच भाषण दिलं रे. सरळ सरळ सांग ना मला का बनवू नको म्हणून. नाही थांब, पायी नसन तसं बनवायचं का नाही त्यासाठी एवढं सांग फक्त. पोळ्या बनव म्हणा. इथे आई रोशनी पोळ्या बनवतो, भात ना भाजी आम्ही कधी बनवणार आहे तिकडं. कधी बनवतो म्हणते, कधी नाही बनवतो, कधी बनवतो. वा रे वा. त्या बापाई बी तिकडं बाहेरच जाणार आहे जेवाले. ते अनिल मामा गिमा आहे, तर ते हॉटेलमध्ये जाते का काय, तर काय माहित का त्याचं तिकडं चालू आहे. जायचं करून मग राहतो बाई आम्ही दोघीच. तसं काम तसं करू मग. रोशनी पोळ्या टाकून घे, भाजी माझी राहू दे, बाकी काही करू नको. तुला सांगतो, कर जरी असली ना बाबू तर ढोकसा गिक्साचं नाही तुला सांगतो. नाही तर लय लाता खाशील माझ्या हातच्या तू जास्त. पार्टी करताना खाणं पिणं करता थेस करा. बिनफालतूचं जर मला दिसलं ना, लक्षात ठेव. आम्ही घनश्यामच्या त्या गच्चीवर येऊन पाहिजे काय करता तुम्ही, काय हे करता. तर खातच फक्त, प्याचं घीचं नाही. आई प्याचं नाही तर काय, प्याचं लागतच ना. बिना पेल्यानं कसं जमणार आहे? एक चप्पलच मारीन फेकून तुले. प्याचं म्हणून राहिला तोंड वरता करून, लाजही नाही वाटत का रे तुले? आई कशी बोलतो तू? पाणी तर प्यास लागून ना जेवल्यावर. मग पाणी नाही पिऊ का? पाणी नको पिऊ म्हणतं का? कसे बोलते तुले? पाणी कोण म्हणलं पिऊ नको म्हणून? पाणी म्हणलं का पिऊ नको म्हणून? मला विचारू पेत असतं का पाणी तू रोजच? पाणी नको पिऊ का? तर अहो अरे मी याची गोष्ट करून राहिली, दारूची. दारू मारू नको पेत जा. नाही दारू गिरू नाही पित. दारू गिरू नाही पित, दारू नाही पित. पोट्याचा काही भरोसा नाही बाई. भरोसा राहिले आधी पेते. पेत नाही तर काय नाही करते, पेते मग. पेत नाही तर काय मागच्या वर्षी असंच केलं होतं येईना. अरे जतन्या कोण घनश्याम आहे का? ये ना बी अंदर. चल ना अंदर बस ना, चाय घे पेजू. चाय प्याचा दिवस आहे का बी हा? चाय प्याचा दिवस राहिले अभि. मी तू औरंगाबादवरून काल रात्री आला, तर फोनही नाही केला बाई मला. तू फोन कराले भेटला नाही का? काही नाही. अभि आज पार्टी आहे ना आपली वाली, येत नाही काय? हो ना, माहित आहे ना आज कर आहे तर पार्टीसाठी तर आलो नाही का इकडं मी आज. मग आता उद्या सकाळी मला जावं लागते अजून. येतो ना. कोण कोण आहे म्हणजे सर्व्हिस आहे आपण. श्याम आहे, मी आहो, तू आहे, सूर्य आहे, तो रावले आहे, त्याचा सूर्याचा साया आहे, सगळेच आहे. त्याच्या याच्यातच करू आपण. काय अलग करू? हायच किती आपण दोघं येईल मी. चालत पण मग काय चिकन आणायचं, मटण आणायचं इथंच पूर्ण समाचार घेतं का? का बाहेर तर नाही ये ना. चाल ना बाहेर गेल्यावरच माहित पडेल ना काय करायचं काय नाही. तर बाकीचे सर्व उभे आहे तिथं झाडाखाली. चल ना. येत नाही काय बे तू? येतो पण मला वेळ लागेल थोडासा, अर्धा तास. आंघोळ पाणी करतो मग येतो. मग लागेल एकदाच घरातून निघालो म्हणजे मग घरी येत नाही लागेल. आंघोळ पाणी तर करू दे. कलर लावला सर्व ना मध्ये, तर सारं कलरचे कपडे काढून टाकले. आता पाणी टाकलं आई ना, आंघोळ करतो येतो. बरं ये मग ये आंघोळ करून ये. अरे होय घनश्याम इकडे. ए घनश्याम काय झालं? काय बोलून राहिला? अरे काही नाही म्हणत. मी म्हणत आहे 2 बाटल्या आणल्या मी काल रात्री. मित्र आहे ना,
इथं आपल्या मिलिटरीमध्ये, तर त्यानं मग 2 बॉटला मध्ये दिल्या, विकतच घेतल्या म्हणा त्याच्याकडून. दिल्या मला 2 बॉटला बिअरच्या. आपण पिऊन घेऊ म्हटलं त्या. हा पण बाकीचे लय जण आहे तर त्याला नाही, आपण इकडं घेऊन येऊ. हा त्याला गच्चीवर अभि 2 बॉटला कोणाकोणाला पुन्हा राहिले का? लपून ठेवा लागेल मग आपल्याला बॉटला, लपूनच प्यायला लागेल. झाडाखाली बसू आपण, तिकडे पिऊन घेऊ. आणि हे बनवता येते मग स्वयंपाक गिंपाक सूर्य गिर्जा. काय बनवायचं आहे? भाजी ना भातच बनवायचा आहे फक्त. पोया आपल्या घरून घेऊन येणार आहे. अभि पोळ्या काही खातो भाई, भाकरी बोलू ना आपण. भाकरी बोलू, हॉटेलमध्ये भाकरी बोलू मस्त. कोण जाईन नाही भाकरी आणाले? इथं थोडी भाकरी भेटते आपल्या गावात भेटाले. अभि सूर्याली गिर्जेला पाठवणं, सूर्यली पाठवून, माझ्या सायाली पाठवणं मी. आणि त्या भावाले पाठवणं भाकरी, ले तर पोया खाऊशा नाही वाटत मग मटणासोबत. पाठवणं त्याले मस्त बिअर आपण इकडे पिऊन घेऊ दोघच जण. त्याला काही देऊ नये, ते त्याचं पाठ बसून आपण 2 बॉटला कोणाकोणाला पुरणार आहे. मग आपली बिअर आपलेच जवळ मस्त. बरं ठीक आहे, घेऊन ये तू बिअर. आताच मग आणून नंतर लपून मग आपण 2 जण गाडीवर जाऊ तिकडं. हा तेव्हा घेऊन जाऊ. बरोबर, मी ठेवतीस माझ्यावाली बॅग इथंच आहे, काढली नाही अजूनपर्यंत बाहेर. मी जेव्हा आंघोळ करून येईन ना तेव्हा सोबत घेऊन ये. हा तसं कर तसं कर. लवकर ये पण, आंघोळ करून लवकर या. जतन्या आंघोळ करून ये लवकर. हो लवकर येतो, लवकर येतो. मी काय म्हणलं, पाव भरा ना, ते भाऊ खाते आणि तुम्ही. हे पोट्टा तर काही घरी राहणारच नाही. ते पोट्ट्याची आहे वाटते, तिकडंच बनवून राहिले ते. तर पाव भरा ना म्हटलं. आणि इकडं चुलीवर बनवा तुम्ही. हा धुईधाई करा ना, बनवा तुम्ही. काय बनवत लागेल, पोळ्या भात खीर मी घरी बनवतो. तुम्ही फक्त ती भाजी बनवा, आम्ही खात नाही ना. आता आम्ही पनीरची भाजी कायची तरी बनवतो. आपल्या चारूबाई आहे, मी आहे, सोनम आहे, तर आम्ही बनवतो म्हटलं पनीरची गिन्नीची. कालचा स्वयंपाक काही जास्त उरलेला नाही आहे. हा कालचं सगळं संपलं, तर थोडंसं आमच्यासाठी बनवाच लागेल ना मग आता. तसं करू का? नाही तर पाव घेऊन येऊ का? आणि मग मसाला गिसाला देतो मला बनवून. हा मसाला गिसाला तयार करतो मी, आणतो मग. आणि चुलीवरच बनवतो मग. हो चुलीवरच बनवा. प्याचं घीचं तर काहीच नाही, ते भाऊ पेत नसते ना. आपले सोनमचे बाबा पेते किती काय? सोनमचा बाप का नाही पेत घेत नाही तो माणूस. खाते पिते पण पेत नाही. तर थोडंसं आणतो बनवतो म्हटलं. हा मग ते चारूबाई का नाही आंघोळ करायला गेली, ते भाऊची आंघोळ झाली. जा मग पटकन, मी आंघोळ करायची आहे. मी लसण गिसण काढून देतो, निवड नावड करतो, मसाला काढून देतो ना, आंघोळ करायला जातो. मग जा ना लवकर. आणि तिकडे बाहेर चूल आहे, बाहेर चुलीवरच करा. इकडं घरात गिरात नको येऊ. मटण खाऊन राहिलो ना, च्या बहीण माय बिन तर मला घरात नको येऊ म्हणतो अजून. हा मटण खाल्ल्यावर काय होत असते घरात आले? नाही माझे देव राहते, सर्व राहते इथं. घरात येणं जाणं नका करू, तिकडंच करा बाहेर. मी लगेच मसाला गिसाला करून देतो. हे पोट्टही कुठं गेलं आणि कुठं नाही तर काय माहित. ते पा ते आलं तिकडून, ते पा झालंच नाही का ते कलर खेळून रे. तुला सांगत आली का होळी साऱ्या दुनियाची? सकाळपासून गायब आहे ते, गायब राहिले. कुठं गेलता रे तू रे? आंघोळ पाणी की करायचं नाही का तुले? मा मांग काऊन लागतं बाई तू? हा इकडं गेलो काय लेन, तिकडं गेला काय. आता होळी आहे तर होळी नाही खेळू का? करतो ना आंघोळ, ठेव पाणी करतो. म्हणजे बाबा इथे आईले नुसती माय मांग रागत राहते, मांग लागाली. कसं बोलते पा नालायक. परत त्याला आंघोळ करायला म्हणलं मी ना, तर मला म्हणते माया मांगच लागत राहते. त्या मांगच फिरत असतो का मी? जा गेला रे तू, चाय पेला आणि तवांपासूनचा तिकडच आहे. नाही नाश्ता केला, नाही काही केला. त्या पोरीने पाठवलं पिंकीले तुले बोलवाले, तर तू काय बस एवढी होळी आली का म्हटलं ती अंगात? होळी आली काही जेवण घेऊन करशील का नाही? हे बाप चालला त्याला मटण आणाले, त्यासाठी आणायला लावू का? थोडस जास्त आणायला लावतो मग. नाही माझ्यासाठी नको आणायला लावू. आम्ही भाऊजी सोबत जाणार आहे. भाऊजीची पार्टी आहे तिकडं, तर भाऊजी सोबत जाणार आहे मी घरी नाही जेवणार आहे. हो त्या जवायची ते पार्टी असं नाही तर काय. दरवर्षी पार्टी राहतेच ना. मा टुल्लू राहते, टुल्लू राहिले काय दिसलं बाई या पोट्टीले त्याच्यात. आणि काय नाही तर काय माहित. जाऊ दे बाप्पा. तू हात लावला ना बाबू, लक्षात ठेव. तिथं येऊन झोडपीनं काढी ना, लक्षात ठेवाले. मोठ्या मुश्किलनं सुटली तू आली तिकडं बाहेर राहायचं रूम करून. आता बिलकुल हात नाही लावायचा. घरी जेवण मिळेल का? मी बनवून राहिलो स्वयंपाक. घरी जेवण काही जायची जरूरत आहे का तिकडं पोट्ट्यासोबत? इथं घरीच जेवजो ना. अरे बाबू रोशन, ते तर बरं आहे. अरे त्या बाप भाजी आणून राहिला, सोनमचे बाबा खाते का नाही, ते यायच्या दोघांसाठी आणून राहिले. इकडं बाहेरच बनवणार आहे चुलीवर. भात ना पोळ्या मी बनवून देतो यायले. तर तू जेवण मग घरीच. तू कायले जातं त्याच्यासोबत अगं? फालतू पेनं खाणार आहे ते त्याचं ना. जाऊ दे ना मग. आता यायच्या वाला मी काही यायच्या 2 जणांच्या मंदात काही मी बशीन काही, मला जाऊ दे ना. माझ्या बरोबरीचे तिकडं पोर आहे, तर मग मी तिकडंच खातो. राहू दे भाऊजी सोबत, मी नाही घरी. मी चालू दे भाऊजी सोबत. मी पेत नाही, काहीची सोडली ना मी कुठं पेतो? तुला तर माहित आहे मी पेत नाही म्हणून. काय बाबा जात होतं, पण दिसलं नाही पाहिजे ना. लक्षात ठेव तू. घरी पाहुणे आहे ना आई. तू काय बोलत राहतो मला निसती? वाज घेऊन पाहिजे मायावाला, वाज घेऊन पाहिले. नाही पेत ना, समजते ना मला. काम कर मग, मटण आणून दे आम्हाला, पावभर मटण आणून दे. मी तुझी आंघोळ पाणी करतो. जाय बरं, आण बरं मग जा. देतो ना आणून मग बाबा, द्या पैसे द्या, देतो आणून. बोकड्याचं घेऊन येजो. चिकन फिकन काही खात नाही त्याचं, बोकड्याचं आणजो. बोकड्याचं तर लय महाग होती जी.
मागच राहते. दे बरं त्याला पैसे, दे बरं. त्याजवळ ठेवले आहे ना मी, देते त्याचे पैसे, देते 500-600 रुपये. दे बरं. पुढे काय लागते ते पावभर याच्यासाठी 500-600 रुपये? 500ची देऊन देते काढून. जेवढ्याचं होईल तेवढ्याच वापस आणून ना तो. बरं बाप्पा, चल रे, देतो. घरात चल. बाबाने केलं नाही देत मला ओली मारला. पिंकीनं पिंट्यानं माझ्या अंगावर पाणी टाकलं, मारलं मला. मी नाही दादा ते टिकलं. म्हणते माझ्याने मी नाही दात. काय बाई पोरगा आहे रे तू? अरे होडी सायात पाणी नाही टाकणार तर काय टाकणार आहे बिचाऱ्या? वा रे वा. मग तुला एवढं नसनासन आहे तर जात काय ते मग खेळाले? होडी आहे तर पाणी टाकणारच आहे, लेकरं कलर लावणारच आहे. त्या बाप कुठं आहे? तू त्या बापान तुला मारलं घरी जाय करून, आणि ते काय करून राहिले रे? टाटा डोबट आहे, टाटा डोबट. डेटिन टाटा तुला टाटा टाटा डोबट आहे, टाटा डोबट. त्या बापाला हिंडू दे इकडे तिकडे, आणि पोराले म्हणते घरी जाय. त्या लेकराचं मन आहे खेळाचं, होडी काऊन नाही खेळू देत, काऊन नाही तर जाऊ दे बाबू खेळ. आणि तू लय वेळचा खेळत आहे ना बाबू. आता आंघोळ गिंगोळ करून घे, चल बरं आंघोळ करून देतो. पाणी टाकून लायले कल्लाले, केलून लायले मला पाठवलं बाबानं गली, मला टाटा केलाले. पाणी नसते खेळत, नुसतं पाणी बिमार पडते ना पाणी खेळल्यानं. अगाऊ थंडी लागून जाईल. चल बरं कर बरं आंघोळ. झालं खेळणं, एकच दिवस खेळायला लागते, जास्त नाही खेळायला लागत. थोडंसं खेळलं तू, चल आंघोळ करून देतो, पाणी ठेवलेलं आहे. चल बरं. काय झालं रुद्र? काऊन लढून राहिली एवढे? काही नाही मग, पोट्टेनं पाणी टाकलं असं. कोणतं पाणीच खेळते, कलर गेलं कुठं खेळते? थोडासा कलर दिला होता त्याला, तो गुलाब हाय 2-3 पॉकेट घरी. त्याचा बापही खेळला आणि तोही खेळला, आणि त्याचा काका आज घरीच तर नाही आहे काहीचे. नाही, शांती घरी नाही आहे, भावी घरी नाही आहे. कसं करावं मग? मी काय म्हटलं, डाळ भाजीचं कुकर मांडतो मी आता, पोळ्या गिड्या बनवून घेतो आहे का नाही. आता वेळही झाला ना नाश्ता करून. स्वयंपाक आज तूच कर बाई श्वेता, मी नाही करत आज. मी लय थकून गेली कालची आहे ना आज. जास्त नको करू त्या दोघांसाठी, की काही हाय बनवू नको. ते भाकरी आणणार आहे बाहेरून, भाजी गिजी भात तिकडच करणार आहे. ते मला फोन आला होता याच्यावाल्या रुद्राच्या पप्पाचा, तर घरी काही करू नको म्हणे. पहिले म्हणे पोळ्या बनवून ठेव जो, पण मग आता काय झालं काय नाही, तर ते भाकरी आणणार आहे वाटते बाहेरून. तर मग आपल्या पुरताच करावं लागेल आपल्याला आता. हो का? मग डाळ भाजी मांडू का मग दुसरी कोणती भाजी बनवू? काय बनव ना डाळ भाजी. डाळ भाजीचा कुकर मांडून दे, एका इकडे भात एका डब्यात, एका इकडं डाळ पालक टाकून दे, आणि पोळ्या बनवून घे. झालं मग ते काम राहिले भांडे गुंडे, तर मग नंतर 4 वाजता घासू आपण. जाऊ दे आज आरामच करू. आज हे माणसाचं मोठं पार्टी चालू आहे, आपण नाही करायचं आज जास्त काम. जाय कर मग, करशील तर लवकर. मी याची आंघोळ गिंगोळ तरी देतो करून. बरं करतो ना. तुम्ही कलर गिलर नाही खेळत असता आहे ना ताई? तुम्हाला आवडत नाही का कलर? बापा मला आवडायची गोष्ट नाही, पण ते बाया मोठ्या घासू लावते ना बाई. सकाळी खेळल्या ना बाया, कमी खेळल्या का? मग खेळल्या ना, कोण जाय ना बाई. मला नाही आवडत कलर गिलर जास्त. मायाला तोंडाले का नाही थोडंसं ते बाई ते कलर लावला तर, म्हणून मी जात नाही. त्या आल्या होत्या ना पूजाताई नाही का, त्या आल्या होत्या कलर लावला थोडासा मला. तुम्हाला नाही लावला का? अंगण झाडत होती तर आली होती मागून लावाले. मी म्हणलं बाई कोण होय का, अंता मामीच होय का काय का म्हणलं. त्या लावते लपू धाऊ. पण मग ते दिसली तर मी म्हटलं बाई मला कलर नको लावू, म्हटलं मला सुटच होत नाही. तर मग ऐकले बिचारी, चालली गेली घरी. थोडंसं लावतो म्हणे ताई, कलर नाही होय म्हणे, हा गुलाल होय म्हणे. लावू दिला तिला, चालली गेली. मग बरं मी करतो स्वयंपाक. पोया आपल्या पुरतच टाकू ना मग, जास्त नाही टाकत आहे का नाही? हो थोडंच कर बाई, जास्त नको करू शेता, थोडंच कर. अंता वा ये ना चंदा, बस ना. ये ना, काय झालं? नाही माय बसाली कुठं वेळ आहे व, घरी पाहुणे आहे ना. तुला तर माहित असेल चारू आली तर. इसवी नाव माहित तुही ना तो काय ले आली पुरीनं सांगितलं वाटते नाही. सोनमनं बोलावलं तिच्या मायबापाले. हे रोशनचं ना याचं भांडण झालं का नाही आपल्या राहुलचं, त्या पोराचं माय पोराचं. ते काय झालं काय नाही त्याचं, त्या पोरीनं फोनच केला मायबापाले. आले ना तिचे मायबाप परवापासूनच तर येऊ नये. आज संध्याकाळी येते का काय तर काय माहित का तुझ्या घरी. मायकडे काय येते माहिती वाली ना तो माय सटक काढतो म्हणते का आता? मी नाही सांगितलं बापा माया पोराले असं काही कर म्हणून, कराले नाही. सटक गिटक काढायला नाही येत. घरपाली येऊन राहिली. तिच्या बाप म्हटलं ना, तिच्या बापानं सोनमले आम्हाला आवडलं तर करून देऊ म्हणे, नाही आवडलं तर नाही म्हणे. तर ते येऊन राहिली त्या घरी, त्या पोराले पाहिली. माय बाई हो का हो, म्हणजे माय घरपाली देतो म्हणते काय रावलेली मग ते सोनमले. अजून काही खरं नाही बाई. ते घरपाली येन पोराले पायन, आणि मग पायन बाई ते काय म्हणते काय नाही. तुला घर इथं नाही बांधलं आतापर्यंत, घर तर बांधून घ्या लागत होतं का नाही. माय चंदा कशी बोलतो व, आतापर्यंत पैसा नव्हता काही नाही. आता ते पोट्ट आलं बाई तिकडून, काही बचत गटाचे उचलले इकडून तिकडून करून बांधलं बाई 2 रूम त्या. आता हे समोरची राहू बांधू समोर. आता हे समोरची रूम आहे ते हे राहू देतो तशीच, बाकीच्या 2 झाले ना बांधणं. पाय बाई चंदा आपलं काही लपलपीचं काम नाही आहे. जे आहे ते त्याले तो डोळ्यानं दिसन. दिल्ली पोरगी तर बरं, नाही दिल्ली तर नाही. काय करतं ते आहे का नाही, जसं आहे तसं. नाही तू हे बरोबर आहे म्हणा, तसं नाही म्हणत आहे मी. तर साडी माडी घालजो म्हटलं, या जगल्यावरच नको राहू. कारण की ते सोनमचा बापही आलेला आहे तर ती येईन ना. तिचा बापही आला का? हो का? घालीन ना
घालीन नाही तर काय ते सांगायला आली का हो म्हणले तू साडी घालजो म्हणून. मग सांगायला तर यास लागन, कधी तू हे झगलत घालून राहतं म्हणून म्हणलं. मी करीन म्हणा, ते निघाले ना घरातून तर मी फोनच करतो तुले, साडी पटकन घालून घेजो. हो हो, निघाल्यावर सांगतो मला, म्हणजे मग मी का नाही राहुलले घरी ठेवतो. त्याच्या बापाले तर काही माहीतच नाही हो, राहुल्याच्या बापाले काही सांगितलंच नाही आम्ही. माहीतच पडन ना आता घरी आल्यावर. ते अजून काही पक्क नाही आहे, ते घरदार पायन पोरग पायन, त्याच्यानंतर असं पक्क थोडी आहे. बरं बरं, फोन करजो मला, फोन करजो. निघाले ते घरून ते आल्या तर फोन करजो, पटकन साडी घालीन मी. हो, पनीरची भाजी देऊ का आणून? स्वयंपाक गिंपाक बनवलं का तू? पनीरची भाजी बनवली बाई मी ना, देऊ का आणून, देऊ का तुला थोडीशी? त्या घरी पाहुणे आहे ना, कमी नाही पडन का व? नाही उरली ना, म्हणून म्हटलं तू एकटीच राहायची ना. आता अनिल भाऊ रावल्या यायची तर बाहेरच असं ना पार्टी, आणि त्या सासराही गेला वाटते त्या देराकडं, नाही तर म्हणून म्हटलं तू एकटीच आहे बा, आता भाजीले उरली आहे, देऊ का आणून थोडीशी? दे ना मग, देशील तर दे आणून. पोळ्या गिळ्या टाकलेल्याच आहे मी ना, दे.